पण आजकाल आपल्याला त्या व्हॅलेंटाईन्स डे वालं प्रेम खरं वाटायला लागलं. काय असतं ते, काय परंपराच लावली हो ती 7 दिवसाची. रोज डे, टेडी डे, प्रॉमिस डे, अमका डे, फलाना डे. अहो या सगळ्या दिवसांनी हे सगळं सेलिब्रेट केल्याने प्रेम सिद्ध होतं का कधी? प्रेम हे अजर आहे, अजरामर आहे. प्रेम हे अखंडित आहे, अबाधित आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी असा कुठला दिवसच नाहीये की या दिवशी प्रेम व्यक्त करावं. प्रेम हे निरंतर वाहणार आहे, निरंतर नवीन रूप धारण करणार आहे. अंगी प्रेमाचे भरते, नेघे उतार चढते. प्रेमामध्ये कधी उतार चढ होतच नाही. अंगामध्ये ज्याच्या प्रेमाचं भरतं आलं ते सदोदित प्रवाहितच होत असतं. ते कधी कमीही होत नाही आणि कधी जास्तही होत नाही. एवढंच नाही तर प्रेम नाहीये बोलता, दाविता, सांगता, अनुभव चित्ता चित्त घेणे. प्रेम व्यक्त करण्यासाठी कुठले शब्दच नाहीयेत. कुठल्या शब्दांनी सांगावं की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असा कुठला शब्दच नाहीये. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुखास्वादनवत नारदजी सांगतात. हे प्रेम बोलून दाखवता येत नाही, सांगून दाखवता येत नाही, लिहून दाखवता येत नाही. कितीही शब्द भंडार असू द्या माणसाकडे, कितीही विद्वत्ता असू द्या, पण प्रेम ही भावना व्यक्त करायला ज्यावेळी लावाल त्यावेळी तो माणूस निशब्द झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्या शब्दाने या प्रेमाची परिभाषा करावी? निखळ असलेलं, सुंदर असलेलं जे प्रेम आहे ते केवळ अनुभव करता येतं. म्हणून कलियुगातल्या या प्रेमाला खरं मानू नका. रोज डे सेलिब्रेट करतो आपण, प्रॉमिस डे सेलिब्रेट करतो, काही गरजच नाही आहे या सगळ्याची. ही काय आपली संस्कृती आहे का? आणि खरं सांगू, रोज डे तुम्ही आता काढला, पण कितीतरी वर्षापासून भक्त निरंतर भगवंताच्या चरणारविंदावर फुलं अर्पण करतात. ते रोज तो गुलाब अर्पण करतात आणि त्या देवाला सांगतात, प्रभुपाद परमात्म्या तुझं निरंतर प्रेम आम्हाला मिळू देत. हे काय आज देऊन सिद्ध झालं का? नाही नाही. चोखोबरायांनी वाहिलं होतं प्रेम. चोखोबरायांनी वाहिलं होतं ते फुल, ज्ञानोबरायांनी वाहिलं होतं ते फुल, तुकोबरायांनी वाहिलं होतं, मीराबाईने वाहिलं होतं, जनाबाईने वाहिलं होतं. ते फुल त्याच्या चरणावर वाहण्यामध्ये सार्थकता आहे. एकमेकांना काय फुल द्याल? या सगळ्या भाकड कथा आहेत. खरं तर मला असं वाटतं या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. हे भुलवणं आहे सगळं. पाश्चात्य संस्कृतीला आपण आचरण करायला लागलो. आपल्या संस्कृतीला जपा ना. आपल्या संतांनी कधी वाहिलं नाही का फुल? त्याचं स्मरण नाही झालं आपल्याला कधी? त्याचं गेलो कुणीकडे आणि आपल्याला आजकालच्या प्रेमाचं घेऊन बसलेलो होत आपण. फक्त अजिबात नाही. हे जे निखळ प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे, ते फक्त परमेश्वरावरच करावं आणि तोच त्या प्रेमाचा अधिकारी आहे. खरं तर आपण कितीही एकमेकांना फुलं दिले तरी सुद्धा एकमेकांचे आपण होऊ शकत